नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. भंगेल मार्केटमध्ये वादातून शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती व त्याच्या बहिणीवर जमावाकडून प्राणघातक हल्ला. कुटुंबियांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून उघडकीस आलेली धक्कादायक घटना. सोमवारी शहरातील भंगेल मार्केट परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादातून 2 भावंडांवर हिंसक हल्ला झाला. पोलिसांच्या उपस्थितीत हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भावंड बाजारातून जात असताना हा वाद सुरू झाला आणि पुरुषांच्या दुसऱ्या गटाशी झालेल्या मतभेदाने हिंसक वळण घेतले. बहिणीने आपल्या भावाचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ती स्वतःच लक्ष्य बनली. हल्लेखोरांनी संयम न दाखवता काठ्या व इतर वस्तूंचा वापर करून भावंडांना मारहाण केली. बहिणीने तिच्या शारीरिकदृष्ट्या विकलांग भावाचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा ही घटना नाटकीयरित्या वाढली. पोलिसांनी भावंडांची तक्रार नोंदवली असून या प्रकरणी तपास सुरू आहे. अहवालानुसार हा संघर्ष शाब्दिक वादातून सुरू झाला, जो झपाट्याने तीव्र झाला. बहिणीच्या तक्रारीनुसार तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, तिचे कपडे फाडण्यात आले आणि तिच्या भावाला लाठीने मारहाण करण्यात आली. रजत नावाने ओळखल्या जाणाऱ्या पीडितेने पोलिसांना सांगितले की 20 पेक्षा जास्त पुरुष या हिंसक हल्ल्यात सामील होते, ज्यामुळे त्याच्या बहिणीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना भावंडावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या गटाला अटक केली आहे.